इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयाचा दिलासा, तर पोलिसांनी केलेली विनंती कोर्टाने फेटाळली आहे। 17 मार्च पासून दररोज होणार सुनावणी। मुख्यमंत्री सहायता निधीतून एकाच दिवशी 171 रुग्णांना मदत, एकाच दिवशी सुमारे 1.5 कोटी रुपयांची मदत वितरित। नाशिकमध्ये शासकीय कार्यालयात मराठी बोला मोहीम, तर राज्यभरातील शासकीय कार्यालयांमध्ये मराठी भाषा अनिवार्य, मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश। नाशिक जिल्ह्यात 202 ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा उडणार। ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक घेण्यासाठी हालचाली, तर 1673 खरं तर ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूक होणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील मढी गावातील वाद आता शमला आहे, कारण गावातील मुस्लिम व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यास मुभा मिळणार आहे, मात्र बाहेरील रूढी परंपरा न पाळणाऱ्या लोकांना बंदीच आहे। राज्यातील लाखो कंत्राटी कामगारांसाठी मोठा निर्णय, कंत्राटी कामगारांना समान कामास समान वेतन देण्याचा मसुदा जाहीर, तर कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी जाहीर केला मसुदा। मार्तंड देव खरं तर देव संस्थांचा आता नितेश राणेंना पाठिंबा आहे। मटण विक्रीसाठी मल्हार नाव वापरण्यास परवानगी दिलेली आहे, तर विश्वस्त मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आलाय। धनंजय देशमुख यांचा सहकारी दादा खिंडकरचा आणखी एक कारनामा उघड। दादा खिंडकरने एका घरावर हल्ला केल्याचा व्हिडिओ समोर, तर गाडीची तोडफोड करत घरावर हल्ला केल्याप्रकरणी दादा खिंडकरवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाची नवीन इमारत एप्रिलपासून कार्यान्वित, जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केली पाहणी। पंढरपूरच्या सांगोला पंचायत समितीच्या गैरकारभाराविरोधात आता लहुजी पॅन्थर सेना आक्रमक, तर समितीमध्ये टायर पेटवून केला निषेध। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।